स्टार प्रवाहावर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, तर जुन्या मालिका आपला निरोप घेत आहेत. तर काही मालिकांचं टायमिंग चेंज होत आहे, तर मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट येत आहे. आता जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील नवीन प्रोमो. या मालिकेत एक नवीन पात्राची एंट्री झाली आहे आणि ती म्हणजे सुकन्या. कलाला राहुल आणि रोहिणीचं सत्य समजल्यानं ती अद्वैतला ते सांगण्यासाठी जात आहे. मात्र रस्त्यातच तिचा अपघात करून आणला जातो. अशावेळी कलाचा जीव वाचवण्यासाठी सुकन्याची एंट्री होते. सुकन्याला हृदयाचा त्रास असूनही ती कलेचा जीव वाचवते. सुकन्याच्या भूमिकेत नक्षत्रा मेटेकर झळकणार आहे, पण यामध्ये कलेचा जीव वाचत नाही, त्यामुळे तिचं हृदय सुकन्याला दिलं जातं. सुकन्या देवाजवळ म्हणते की ज्याचं मला हृदय दिलं आहे त्याच्या परिवाराला मी शोधून काढणारच. तर अद्वैत मात्र आजोबांना मंदिरात येण्यास नकार देतो. जिथं मला माझी कला सोडून गेली त्यामुळे मी मंदिरात येणार नाही असं तो सांगतो. मंदिराच्या बाहेर अद्वैत आणि सुकन्याची भेट होते. यावरून तर हे फिक्स आहे की कला मालिकेतून निरोप घेणार आहे. मालिकेत 6 महिन्यांचा लीप दाखवला आहे. कलाचं मालिकेतून जाणं TRPवर चांगलंच इफेक्ट करणार आहे. कला आणि अद्वैतचं बॉन्डिंग प्रेक्षकांना आवडत होतं आणि त्याहीपेक्षा जास्त टॉम अँड जेरीसारखं नेहमीचं भांडण मालिकेचा TRP वाढवत होतं. मेन पात्र चेंज केल्यामुळे आता किती दिवस ही मालिका तग धरून राहते हे पाहणं मात्र इंटरेस्टिंग असेल. तर प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. काहीही झालं तरी कलाला चेंज करू नका. कला नसेल तर आम्ही मालिका बघणार नाही. मेन पात्रच तुम्ही चेंज केलं, आता काय अर्थ राहिला. पण कलाने मालिका का सोडली हे आपल्याला लवकरच कळेल आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.